बघा हे दिलं हाय तुमचं नाव सांगा. माझं नाव शांता दत्ता शालपित्रे, गाव चिकोडी. इथे येण्यापूर्वी जे त्रास होते ते काय काय त्रास होते जरा त्रास म्हणजे उठायला येत नव्हतं मला. बरोबर. बसता सुद्धा बसायला लवकर येत नव्हतं. जे मी हात टिकून बसायचे तिथनं हात टिकून उठायचं. कंबर माझी धुंगणच असं वज्ज झालं. तर तुम्हाला पायात मुंग्या यायच्या, वडण लागायची? वडण लागायची, सगळं पाय असं आकसायचं, तळव्याला मुंग्या आल्यागत, मी अंतराळी चालालोय असं वाटायचं. असं किती दिवस होतं तुम्हाला त्रास? आता दोन तीन वर्ष झालं मला. इंजेक्शन घ्यायचं, उपरीला दाखवलं, उपरीला 2-3 महिने दाखवलं. होय होय. ते नाही मग आमच्या दवाखान्यात तिथं एक लई दुखायला आलं की इंजेक्शन घ्यायचं, गोळ्या घ्यायचं, 4 दिवस पुढे ढकलायचं. असं 4 दिवस ढकलतच गेलो मी. चालायचं म्हणजे नको, बसायचं म्हणजे नको, उठायचं बसलं की उठायचं नको. सकाळी उठताना तुम्हाला उठायलाच येत नव्हतं मला. जड वाटत होतं. आणि आता इथं कसं चोळल्यापासून कारण माझी कंबर सगळी हलकी झाली. आता इथं आपण ट्रीटमेंट केल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला बरं वाटायला लागलं? लगेच 4-8 दिवसातच कमी झालं. एकदम म्हणजे एकदम छानच वाटायला लागलं. माझी कंबर हाय का नाही असं हलका पण आला त्याला. बरोबर. चुटू उठायला लागलो, करायला लागलो. दुखायचं कमी झालं किती. पहिलं जे कमरेतनं पाया पाठीमागं वडायचं ते बंद झालं. पाक सगळं पाय असं वडून धरत होतं मला. पिंढऱ्या वडून पुढं चालायलाच देत नव्हतं ते, पाठीमागच वडायचं. आता काही नाही. आता चालतो भराभरा, जिनं उतरतोय, काही नाही. म्हणजे माझी कंबर अशी हलकी झाल्यानेच आहे अजून. बरोबर. म्हणजे मला पाठीमागं का नाही असं दगड कोण ठेवले का काय, उठतातीन बसतातीन असं वाटायचं. आता काहीच नाही कंबरतला मला. लई छान झालं घ्यावा. खरंच तुमच्या हाताला वेस आलंय म्हणायचं बघा.